हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी भोगीची तयारी चालू आहे आणि त्याचबरोबर सकाळी सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण करायला टेरेसवरती आलेले आहे. तर आज आहे भोगी. तुम्हा सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा, आजच्या दिवसापासून आहे ना सूर्यनारायण मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यानंतर मग मस्त असं सकाळी सकाळीच म्हटलं चला सूर्यनारायणाला जल अर्पण करूया. तसंही ह्या महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना जप तप केलेलं खूप चांगलं असतं. सूर्यनारायणाला जल अर्पण केलेलं खूप त्याचं महत्त्व आहे. तर सकाळी सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात सूर्यनारायणाच्या पूजेने केली आणि छान मस्त असं सकाळी सकाळी आजचं वातावरण थंड पण होतं आणि मस्त वाटत होतं आणि दिवसाची सुरुवात तर सूर्यनारायणाच्या पूजेने केलेली आहे. तर तुम्ही केली का नाही? भोगीची तयारी तुमची झाली का नाही? भोगीची तयारी हे नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. माझी पण भोगीची भाजी वगैरे शिजायला टाकायची, पण बरंचसं सकाळी काही गडबडीचं काम असतं. त्यानंतर लगेच सकाळी सकाळी तुळशीची पूजा वगैरे करून घ्यावी म्हटलं. देवपूजा वगैरे ही सगळी कामं करून घेतली ना की मग त्यानंतर मग बाकीची तयारी. तर त्यानंतर आलेली आहे तुळशीला पाणी घालायला, कारण म्हटलं ही सगळी देवादिकाची कामं करून घ्यावी आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागावं. म्हणून स्वयंपाक थोडासा बाजूला ठेवला अगोदर आणि सकाळी सकाळीच मस्त तुळशीची पूजा सूर्यनारायणाची पूजा हे सगळं करून घेतलं आणि हळदी कुंकाचे सगळे पंचपाळ वगैरे घासून घेतले. त्या पंचपाळ्यांमध्ये सगळं नवीन कुंकू भरून घेतलं, देवपूजा करून घेतली आणि बघू शकता आजची सुंदर अशी देवपूजा. तर सकाळी सकाळीच देवपूजासुद्धा उरकून घेतली. म्हटलं स्वयंपाकाला लागायचं तर देवपूजा वगैरे झाले. त्यानंतर खणाची पूजा करून घेतली. खणसुद्धा काल आणलेले खण असतात ना, म्हणजे आमच्याकडं खण म्हणतात त्याला, कुठल्या भागामध्ये काय म्हणतात, आमच्याकडं खण म्हणतात ह्याला. तर हे खण आहेत ना सगळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, कारण ते सगळं मातीचं असतं, ते भाजलेलं असतं ना भट्टीमध्ये, त्यामुळे हाताला काळं वगैरे लागतं. त्यामुळे सगळे खण धुवून घेतले. त्यानंतर त्याला हळदी कुंकाने चांगलं सजवलं, फुलं वाहिली, तीळ तांदूळ वाहिले आणि त्यानंतर बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि ह्याचा नैवेद्य म्हणजे राळ्याचा भात असतो आमच्याकडं. तर मी काय केलं, राळ्याचं एवढं पहिले खूप राळ्या असायची, पण आता थोडीशी मिळतात. 10 रुपयाची पुडी आणली आणि आपला मसाले भात असतं ना, तर ती करताना त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्याचा मस्त असा मसाले भात बनवला. आणि इकडे नैवेद्याची तयारी, नैवेद्य भरून घेतला. भाकरी करत होते तिकडं, नैवेद्य वगैरे भरून घेतला आणि म्हटलं चला आता देवांना, तुळशीला, गाईला सगळीकडे नैवेद्य दाखवावा. परडीमध्ये नैवेद्य. तर ते खणसुद्धा बघा आमच्याकडे तुळशीला आणतात, परडी आहे तर परडीला आणतात आणि मग आपला स्वतःचा एक असतो, असे खणसुद्धा आणले जातात. त्यामुळे गायसुद्धा आलेली होती. त्यानंतर गाईलासुद्धा नैवेद्य दाखवला आणि तिची हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि दर्शन घेतलं. असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.